नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम एस एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे क्लासिफाय द अकाउंट्स इनटू पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर कॉमर्स फॅकल्टीचे विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी ह्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट असतील, प्रॉब्लेम असतील, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तेव्हा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर व्हिडिओची सुरुवात करतोय आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स हे सांगितलेलं आहे, तरी पण या ठिकाणी थोडक्यात आणि एकदम संक्षिप्त स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. तर क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, आपण अकाउंटचे कोणकोणते प्रकार बघितले? पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. बघा, पर्सनल अकाउंटमध्ये 3 अकाउंट आहेत: नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल. त्यानंतर आहे रिअल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये टँजिबल रिअल, इनटँजिबल रिअल. त्यानंतर नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटमध्ये एक्सपेन्सेस अँड लॉसेस, इन्कम अँड गेन्स. म्हणजे खरं तर सर्वात महत्त्वाचं एक लक्षात ठेवायचे, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट याच्या खाली मी जे अंडरलाईन केलेला शब्द आहे तो शब्द लक्षात ठेवायचा. म्हणजे पर्सनल अकाउंटमध्ये मग नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल याच्याशी रिलेटेड कोणतंही अकाउंट असेल तर ते पर्सनल अकाउंट असणार आहे. त्यानंतर रिअल अकाउंट म्हणजे टँजिबल रिअल आणि इनटँजिबल. टँजिबल म्हणजे डोळ्याने दिसणारं आणि इनटँजिबल म्हणजे डोळ्याने न दिसणारी कोणतीही ॲसेट जर तुम्हाला त्या ठिकाणी दिसली तर ती ॲसेट म्हणजे रिअल अकाउंट असणार आहे. त्यानंतर नॉमिनल अकाउंट म्हणजे एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम, गेन याच्याशी रिलेटेड जर कोणतंही अकाउंट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये बघायला मिळालं तर ते नॉमिनल अकाउंट असणार आहे. तर चला मग आपण पुढचा पार्ट बघतोय, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. या ठिकाणी आपल्याला ॲसेट दिल्यात, लायबिलिटीज दिल्यात, कॅपिटल, रेव्हेन्यू अँड गेन्स, एक्सपेन्सेस अँड लॉसेस याची या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत, अकाउंट्स दिलेत. बघा, ॲसेटमध्ये काय काय येतं? मशिनरी. मशिनरी ही आपली ॲसेट आहे. त्यानंतर बिल्डिंग. बिल्डिंग पण ॲसेट आहे. गुडविल म्हणजे नावलौकिक, ती पण आपली ॲसेट आहे. फर्निचर म्हणजे ते पण आपली व्यवसायाची ॲसेट आहे. त्यानंतर लायबिलिटीज कोणकोणते असू शकतात बरं? तर लायबिलिटीजमध्ये मग क्रेडिटर्स अकाउंट. क्रेडिटर्स म्हणजे धनको. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे अधिक वर्ष सवलत, म्हणजे थोडक्यात ते पण आपलं देणं आहे, लायबिलिटीज आहे. बँक लोन म्हणजे बँकेचं कर्ज, ती पण आपली लायबिलिटीज आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे थकबाकी किंवा न दिलेले खर्च, ते पण आपली लायबिलिटीज आहे. म्हणजे ॲसेट झाल्या, लायबिलिटीज झाल्या. त्यानंतर कॅपिटलमध्ये कोणकोणते अकाउंट्स येऊ शकतात? मग आदित्यज कॅपिटल अकाउंट, गिरीश कॅपिटल अकाउंट, मेसर्स हिरालाल्स कॅपिटल अकाउंट, मेसर्स शर्माज कॅपिटल अकाउंट. म्हणजे कॅपिटल अकाउंट म्हणजे भांडवल. मग हे अशा प्रकारे आपण याचे अकाउंट्स या ठिकाणी बघू शकतो. त्यानंतर रेव्हेन्यू अँड गेन्स अकाउंट. रेव्हेन्यू म्हणजे थोडक्यात महसूल, गेन म्हणजे आपला फायदा. मग कमिशन रिसिव्ड असेल, डिव्हिडंड रिसिव्ड असेल. कमिशन म्हणजे थोडक्यात आपण कमिशन म्हणजे काय म्हणतो? दलाली थोडक्यात. डिव्हिडंड म्हणजे लाभांश असेल, म्हणजे तो रिसिव्ड झालेला असेल. रेंट रिसिव्ड असेल, रेंट म्हणजे भाडं मिळालेलं असेल तर ते सुद्धा कशामध्ये येते? रेव्हेन्यू अँड गेन्समध्ये येते. इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट म्हणजे आपण काय म्हणतो? इंटरेस्ट म्हणजे थोडक्यात व्याज आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं असेल तर ते रेव्हेन्यू आणि गेन या हेडच्या अंडर येतं. त्यानंतर आहे एक्सपेन्सेस अँड लॉसेस. एक्सपेन्सेसमध्ये काय येऊ शकतं? वेजेस म्हणजे मजुरी असेल. त्यानंतर ऑडिट फी असेल. लॉस बाय फायर म्हणजे आग लागून माल जळाला, तो पण आपला त्या ठिकाणी खर्च आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, तो पण आपला खर्च आहे. म्हणजे ॲसेट, लायबिलिटीज, कॅपिटल, रेव्हेन्यू अँड गेन, एक्सपेन्सेस अँड लॉसेस असे जर तुम्हाला हेड दिले तर त्या हेडवरनं तुम्हाला ते अकाउंट कशामध्ये येते, ती ॲसेट आहे का, लायबिलिटी आहे का, कॅपिटल आहे, रेव्हेन्यू आहे, एक्सपेन्सेस काय आहे, नेमकं ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघतोय, त्यामध्ये क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स इनटू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट. आता आपल्याला या ठिकाणी काही अकाउंट्स दिलेले आहेत, मग ते रिअल अकाउंट आहे का, पर्सनल अकाउंट आहे का, नॉमिनल अकाउंट का, ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचे. बघा, सुरुवातीला दिले आहे आपल्याला स्टेशनरी अकाउंट. स्टेशनरी अकाउंट कोणतं आहे? नॉमिनल अकाउंट, कारण की तो व्यवसायाचा खर्च आहे. त्यानंतर दिले मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंट म्हणजे रिअल अकाउंट, ती व्यवसायाची ॲसेट आहे. त्यानंतर लॉस बाय फायर अकाउंट. लॉस बाय फायर अकाउंट ते पण नॉमिनल अकाउंट आहेत, कारण की तो पण व्यवसायाचा खर्च आहे, तो लॉस आहे.
त्यानंतर बिल्डिंग अकाउंट, बघा बिल्डिंग अकाउंट कोणतं अकाउंट आहे, ती व्यवसायाची ॲसेट आहे, ते रिअल अकाउंट आहे. त्यानंतर कॉपीराईट पण व्यवसायाची ॲसेट आहे, ते पण रिअल अकाउंट आहे. लॅपटॉप पण व्यवसायाची ॲसेट आहे, ते पण रिअल अकाउंट आहे. त्यानंतर आहे महेश अकाउंट पर्सनल अकाउंट आहे. त्यानंतर कॅपिटल अकाउंट पण पर्सनल अकाउंट आहे. पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट, ते पण या ठिकाणी पर्सनल अकाउंट आहे. बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल अकाउंट आहे. रिपेअर्स म्हणजे थोडक्यात दुरुस्ती करणे, तो व्यवसायाचा खर्च आहे, ते नॉमिनल अकाउंट आहे. त्यानंतर वेजेस अकाउंटसुद्धा व्यवसायाचा खर्च आहे, ते पण नॉमिनल अकाउंट आहे. म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची, ती म्हणजे पर्सनल अकाउंट म्हणजे थोडक्यात पर्सनल, मग व्यक्तींशी रिलेटेड अकाउंट्स आहेत. रिअल अकाउंट म्हणजे थोडक्यात व्यवसायाचे ॲसेट्सशी रिलेटेड सर्व हे रिअल अकाउंट असतात. नॉमिनल अकाउंट म्हणजे थोडक्यात मग तुमचं इन्कम अँड एक्सपेन्सेस असेल किंवा गेन अँड, आपण काय म्हणूयात त्याला, गेन अँड रेव्हेन्यू याच्याशी रिलेटेड त्या ठिकाणी नॉमिनल अकाउंट आहे. त्यानंतर आपण आता बघतोय, परत पुढचा पार्ट बघतोय, आपण पुढचं एक्झाम्पल बघतोय. क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स अंडर पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट. परत आपल्याला ते सांगितलंय, काही अकाउंटची नावं दिलेत, त्यातलं कोणतं अकाउंट पर्सनल आहे, कोणतं अकाउंट रिअल आहे आणि कोणतं अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे, ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचे. बघा कॅश अकाउंट कोणतं अकाउंट आहे, कॅश अकाउंट रिअल अकाउंट आहे, कारण की ती व्यवसायाची ॲसेट आहे. त्यानंतर 2 नंबरला दिलं आहे आपल्याला आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे थोडक्यात एखाद्या कर्मचाऱ्याची सॅलरी दिलेली नसेल, द्यायची असेल, तर ते कोणतं अकाउंट आहे, ते पर्सनल अकाउंट आहे. त्यानंतर रोहित अकाउंट पण कोणतं अकाउंट आहे, पर्सनल अकाउंट आहे, कारण की ते इंडिव्हिज्युअलशी रिलेटेड आहे. त्यानंतर फर्निचर अकाउंट व्यवसायाची ॲसेट आहे, ॲसेटशी रिलेटेड सर्व अकाउंट्स हे रिअल अकाउंट असतात. त्यानंतर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अकाउंट, तर हे आर्टिफिशियल पर्सनमध्ये म्हणजे थोडक्यात हे पण पर्सनल अकाउंट आहे. त्यानंतर गुडविल अकाउंट ही व्यवसायाची इनटँजिबल ॲसेट आहे, म्हणजे रिअल अकाउंटमध्ये येईल ते. त्यानंतर आहे प्रीपेड इन्शुरन्स. आता प्रीपेड इन्शुरन्स म्हणजे थोडक्यात आगाऊ इन्शुरन्स जर आपण त्या ठिकाणी दिलेला असेल, तर तो कशाशी रिलेटेड आहे, ते पण पर्सनल अकाउंट आहे. त्यानंतर ट्रेडमार्क म्हणजे थोडक्यात व्यापारी चिन्ह, ती आपली ॲसेट असते, म्हणून ती रिअल अकाउंट आहे. त्यानंतर कमिशन अकाउंट म्हणजे थोडक्यात तो आपलं कमिशन रिसिव्ड असेल किंवा कमिशन पेड असेल, तर तो व्यवसायाचा खर्च आहे, म्हणून त्या ठिकाणी ते नॉमिनल अकाउंट आहे. त्यानंतर लोन अकाउंट म्हणजे थोडक्यात बँकेचं लोन असेल, तर ते कोणतं अकाउंट असणार आहे, पर्सनल अकाउंट असणार आहे. त्यानंतर आहे लोन नंतर ड्रॉविंग पण या ठिकाणी थोडक्यात राम्स ड्रॉविंग, शाम्स ड्रॉविंग, म्हणजे थोडक्यात ड्रॉविंग म्हणजे काय, व्यवसायाच्या मालकानं स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी व्यवसायातून काढलेले पैसे असतील किंवा माल असेल, मग ते ड्रॉविंग पण पर्सनल अकाउंट आहे. त्यानंतर इंटरेस्ट हे नॉमिनल अकाउंट आहे, कारण की तो व्यवसायाचा खर्च आहे. त्यानंतर सर्वात शेवटी अशाच प्रकारे आपण बघतोय, क्लासिफाय द फॉलोइंग अकाउंट्स अंडर ॲसेट्स, लायबिलिटीज, इन्कम अँड एक्सपेंडिचर. आता आपल्याला काय सांगितलंय, काही अकाउंटची नावं दिलेत, त्याच्यामध्ये ॲसेट कोणते आहेत, लायबिलिटीज कोणत्या आहेत, इन्कम कोणते आहे आणि एक्सपेंडिचर काय आहे, त्याचं क्लासिफिकेशन या ठिकाणी करायचं सांगितलंय. तर सर्वात सुरुवातीला बघतोय आपण प्रीपेड रेंट ही व्यवसायाची ॲसेट आहे. त्यानंतर सॅलरी हा व्यवसायाचा खर्च आहे, एक्सपेंडिचर अँड लॉसमध्ये. त्यानंतर बँक लोन ही आपण काय म्हणू शकतो, बँक लोन ही आपली लायबिलिटी आहे. बँक लोन नंतर मोटार कार ही आपली ॲसेट आहे. रेंट पेबल अकाउंट म्हणजे थोडक्यात रेंट द्यायचं आहे, न दिलेलं रेंट, ती आपली लायबिलिटीज आहे. बॅड डेब्ट्स अकाउंट म्हणजे थोडक्यात तो आपला खर्च आहे, बुडीत कर्ज म्हणजे आपला तो खर्च झाला. त्यानंतर कॉपीराईट अकाउंट ही आपली ॲसेट आहे. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट म्हणजे तो या ठिकाणी इन्कम अँड गेन्समध्ये येईल. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड अकाउंट, थोडक्यात लाभांश आपल्याला मिळालेला आहे, तो पण इन्कम अँड गेन्समध्ये येईल. त्यानंतर प्रिमायसिस म्हणजे थोडक्यात जागा किंवा जमीन, तर ते कशामध्ये येईल, व्यवसायाची ॲसेट आहे. त्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम अकाउंट, तर इन्शुरन्स प्रीमियम आपला खर्च आहे. त्यानंतर ऑडिट फी पण त्या ठिकाणी व्यवसायाचा खर्च आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्सची आपण या ठिकाणी उदाहरणं बघितले. मग ते अकाउंट्स नेमकं पर्सनल आहे, रिअल आहे की नॉमिनल आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट्स बघितले, मग ते अकाउंट्स ॲसेट आहे, लायबिलिटी आहे, कॅपिटल आहे, रेव्हेन्यू अँड गेन आहे की
एक्सपेन्सेस अँड लॉसेस आहे, नेमकं यातल्या कशामध्ये येते ते आपण कसं ओळखायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मित्रांनो बघितलं आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.